हाताखल थनातला दूध बाहेर काढणं यावर स्पोकन ट्युटोरियलમાં आपला स्वागत आहे. ये ट्युटोरियलમાં आपण शिकूला आहोत हाताखल थनातला दूध बाहेर काढूना फायदा. हाताखल थनातला दूध बाहेर किसा काढावा अन आईसने हाताखल थनातला दूध बाहेर कोडे केला काढावा. हाताखल थनातला दूध बाहेर काढणं ही उपेगाना आहा. कडक थनापासून आराम मिळूसाठी चुलूने दुखण्यावर अन चुलूने भोवतीला असणारे काळसर भागावरले कोरडे कातडीवर इलाज करूसाठी जर आईसना थन अन चुलू दुखवान तिसान सोहराना थन महामा धरल्यावर पकात दुखवान तर सोहराला पाजूसाठी थनातला दुधाना साठा वाढवूसाठी नाहीतर टिकवी ठेवूसाठी आईस जदवा बाहेर जा नाहीतर कामावर जा तदवा सोहराला थनातना दूध राहूसाठी चुलूने भोवतीला असणारा काळसर भाग मऊ करीन सोहराला पुरे थनाला बरोबर धरूला मदत करूसाठी सोहराला दुसरे थन देण्याने आधी त्याने एके थनातला पुरा दूध पिधा का नाही ही हेरायचा. पाणी नाहीतर गाईने दुधाने ऐवजी थनातला दुधाना उपयोग करीन सोहरासाठी पोषक पुरी लिसा आहार तयार करूसाठी अन दिवस भरूने आधी जन्म हिलेले सोहराला दूध पाजूला मदत करूसाठी आजारी सोहराला कमजोर ताकद नसलेले सोहराला फाटलेला ओठ अन नाहीतर टाळूला होल राहिलेले सोहराला ज्याला पुराथन धरूला तरास हे इसे सोहराला. आता हाताकल दूध बाहेर किसा काढायचा ती शिकूया. आईसाठी सगळ्यामा जास्त चांगला आखलेला मार्ग तिने स्वतःने हाताकल थनातला दूध बाहेर काढणं यो आहा. कासा तर ये पद्धतीमुळे चुलूने भोवतीला राहणारा काळसर भाग कमी दुख. तिसान ये पद्धतीला कनेही साधनानी गरज नाही. त्याकल आई कसं पण अन कने पण येलेला ही करू शकह. हाताखल थनातला दूध बाहेर काढूला ही एक शिकण्यानी कला आहा अन ती सारखा सारखा केल्यावर सुधरील. थर मऊ असताना हाताखल थनातला दूध बाहेर काढणं सोपा आहे. त्याखल आईसनी बाळणपणाने पहिले नाहीतर दुसरे दिवसानंतर ही कला शिकूला हवी. हाताखल थनातला दूध बाहेर काढण्याआधी दूध साचवूसाठी आईसपा एक स्टीलना नाहीतर काचना भांडा राहूला हवा. तिने एक उतुल आकाराना महाना कप पेला मग नाहीतर भांडा लावा. लिदलेला भांडा तिने साबू आणि पाण्याकल धवूला हवा. मग तिने एक तर भांडा उकळलेले पाण्यामा ठेवायचा नाहीतर भांडामा उकळता पाणी वतायचा आणि काही मिनिटासाठी ती तिसान ठेवायचा. मग तिने एकतर ती भांडा पुरा कोरडा करायचा नाहीतर न वापरलेले चांगले कपडा कल ती पुशी लायचा. भांडा कोरडा करूसाठी वापरलेला कापड वापरचाल नको दिसा का जेवणाने खोलीमा वापरलेला कापड. चांगला भांडा पुरा कोरडा हिल्यावर मुहूर्नी पायरी आहा हाताकल थनातला दूध बाहेर किसा काढायचा. दूध वाहता यावा त्याखल तिने आरामाना राहूला हवा आणि आपले सोहराशी मनाखल जवळ राहूला हवा. आईच खाल्यातला प्रयत्न करू शकह. ती एकदम गप एकलीच नाहीतर आपले जोडीदारीने बरोबर विसू शकह. इतर हाताकल थनातला दूध बाहेर काढणाऱ्या आईसासने गटामा काही काहीशी हाताकल थनातला दूध बाहेर सहज बाहेर काढू शकत. ती सोहराला आपले मांडीवर लिहीन त्याने कातडीशी संपर्कामा राहू शकह नाहीतर ती तिने सोहराकड हेरू शकह नाहीतर तिने सोहराना आवाज ऐकू शकह. कदवा कदवा तिने सोहराना फोटू हेरणा नाहीतर तिने सोहराने कापडाना वास पण मदत करू शकह. ती गरम काहीतरी पेऊ शकह पण कॉफी कडक चहा दारू नाहीतर कनाही माझी दिसा लावला नको. दूध वाहता ह्यावला ती तिने थनाला गरम करू शकह. तिना थन गरम करूसाठी ती तिने थनावर गरम पाण्याना भिजवलेला कापड ठेवू शकह नाहीतर गरम पाण्याकल हांगलू शकह. ती तिना चुलू अन त्याने भोवतीला असलेला काळसर भाग आस्तीत वढीन नाहीतर तिने बोटाकल त्याला गोलगोल फिरवीन उत्तेजित करू शकह. ती गोलगोल तिने थनातला आस्तीत मालिश करू शकह. आईस तिने पाटणीला मालिश करूसाठी जोडीदाराला आखू शकह. पाटणीनी मालिश करूसाठी आईसनी खालत बिसायचा मुहर वाकायचा. तिने मुहरले टेबलावर तिना हात दुमडीन ठेवायचा आणि तिने हातावर तिने डोळे ठेवायची.
तिनं थन उघडा आणि सैल टांगलेला हवा. जोडीदारांनी आईसने मनकाने खालतं दोन्हीले बाजूशा मालिश करायची. वरले बाजूला अंगठाकल तिने बंद मुठीना उपेग करायचा. तिने अंगठाकल बारीक गोल गोल हालचाल करीन जोराकल दाबायचा. तिने एक एक येलेला मनकाने दोन्हीले बाजूवर बगडीपासून खांदा परत काम करायचा. तिने हे 2 नाहीतर 3 मिनिटापर्यंत करायचा. या समध्या गोटी थनातून दूध बाहेर निघूला मदत करील. ये थनातून दूध निघूला ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स नाहीतर पाना फुटूना इसा आखत. ऑक्सिटोसिन रिफ्लेक्सनु सुरुवातीनंतर आईसनी तिना हात धवीन साफ करायचा. मग आईसनी आरामात दिसायचा. तिने जरासा मुहर वाकायचा. तिने थनापा भांडा धरायचा. आता बाजूनी तिना अंगठा आणि बोट सी आकाराने पकडीमा थनावर ठेवायचा. ती एक थन धरूसाठी एक हाताना उपेग करू शक आणि एक हात दुखूला लागणार तर दुसऱ्या हाताकल धरू शक. थन धरताना तिना अंगठा थनाने वरले बाजूवर राहूला हवा आणि तिना बोठा थनाने खाल्ले भागावर अंगठाने मुहर ठेवायचा. तिना अंगठा चुलू आणि बोठा कदवा पण सरळ रेषेमा हवात आणि चुलू अंगठा आणि दर्शनी बोटाने मधी हवी. चुलू आणि तिना अंगठा आणि चुलू आणि तिने बोठाने मधी 2 बोटांना अंतर हवा. जर बोठा चुलूने जास्त जवळ हवात तर एखादे येला दुधाने धार जास्त येणार नाही. आईसनी चुलूने भोवतीले कालसर भागाने खाल्ले दूध नसा बारीक कर्यात तर ती जास्त दूध बाहेर काढू शक. ये चित्रामा आईस तिने उजव्या हाताने तिना उजवा थन बरोबर धरह. आता हात न हलवता दाबीन तिना थन वायसा छातीने बाजूला मजार दाबायचा. मग हात न हलवता आस्तीज अंगठा व बोटाने मधला थन पिळायचा आणि मग थनावरला दाब काढायचा. आईसनी ये 3 पायऱ्या परत परत करायच्या. मागा दाबायचा, पिळायचा आणि दूध काढायचा. छातीने बाजूला मागा दाबून पहिली पायरी ही एक महत्वानी पायरी आहे. चुलूने बाजूला दाबल्यास जरासा दूध येईल. पण जदवा थन मागा दाबला जा तदवा थनातून दूध बाहेर निघ. पण मागा जाम दाबायचा नाही कारण ते दुधाने नसामा विरोध हे. जदवा आईस हाताकल थनातून दूध काढूला सुरुवात कर तदवा पहिले दुधाने जाग काही थेंब येतील. पाजर फुटल्यावर दूध बाहेर पड. पहिले काही प्रयत्नामा दूध बाहेर पडणार नाहीतर आस्तीच यावला लागणार ही साधारण हा. नंतर दूध पाजण्याने रूपामा थनातून दूध येऊ शक. हाताकल दूध बाहेर काढणं ही एक कला आहा. ती सारखा सारखा केल्यावर येईल. कोलोस्ट्रम जन्माला आल्यानंतर ना पहिला दूध जी फकस्त थेंब थेंब येऊ शक पण ती बारीकशे सोहराला पुरी लिसा रह. घट बरे तिरेला पिवळा दूध ज्यांना सोहरासाठी एकदम चांगला सुरक्षित फायदा आहात. जो परत दुधाने धार परत थेंबा परत आस्तीच ये नाही तवसर आईसनी या 3 पायऱ्या परत परत करायच्या. मग तिने थनाने येगले जागातून दूध बाहेर काढूसाठी तिने बोटाने परत परत काढायचा. थन कसं भरलेला वाटवात ही ती जाणवू शक आणि ती जागा आखडू शक. जो परत दुधाने धार कमी हे नाही तो परत तिने एके थनातून कमीत कमी 3 ते 5 मिनिटा दूध बाहेर काढायचा. मग तिने दुसरे थनातून समधे जागतून तिसान दूध बाहेर काढत राहायचा आणि मग परत दोन्हीले थनातून दुसरे बार दूध बाहेर काढीन हेरायचा. दोन्हीले थनातून हाताकल दूध पुरा बाहेर काढूसाठी 20 ते 30 मिनिटं लागत.
ही पहिले काही दिसामा काय केला जास्त येईल ते दिसामा फक्त वायसा दूध तयार होऊ शक. ही महत्वाना हा का कमी येलमा दूध बाहेर काढण्याना प्रयत्न करसाल नको. ध्यानामा ठेवा हाताकल थनातून दूध बाहेर काढण्यानी तरास हे नाही तर त्याला तरास हेवा तर ती पद्धत चुकीनी आहा. थनाना उती नाजूक आहात. चुलूने बाजूला बोटाकल कातडीवर घसणा चोळणा नाहीतर वडणा टाळायचा यानीमुळे थन दुखू शकत. चुलूने भोवतीला असणाऱ्या काळसर भागावर कातडी आवळूना नाहीतर वडण्याना सोडी द्या. ती सांज चुलवा पिळणा नाहीतर वडणा सोडी द्या. चुलवा दाबना नाहीतर वडीन हवा तोडा दूध थनातून बाहेर काढू शक नाही. ही सोहरा फक्त चुलवू चुकण्यासारखाच आहा. हाताकल थनातून दूध बाहेर काढल्यावर आईसने चांगला साफ कापडाकल नाहीतर ताटाकल झाकायचा. नंतर तिना थनातल बाहेर काढीन ठेवलेला दूध नंतरने उपयोगासाठी व्यवस्थित साठवीन ठेवायचा. थनातून बाहेर काढीन ठेवलेले दुधाने सुरक्षित साठवण आणि सोहरासाठी साठवीन ठेवलेला दूध पाजना ही दुसरे ट्युटोरियल मा दाखवलेला आहे. आता आईसने दूध कोडे केला थनातून बाहेर काढावा ये विषयी बोलू. जर लक्ष थनाती दूध उत्पादन सुरू करणा आणि राखणा ही आहा नाहीतर जन्माने येलेला कमी वजनाना सोहरा नाहीतर आजारी बारीकसा सोहराला दूध पाजायचा आहा तर बाळणपणानंतर जमेल तोडे लवकर थनातून दूध बाहेर काढायचा. सुरुवातीला ती काही केला फक्त कोलेस्ट्रॉलना जरासा थेंब एक्सप्रेस करू शकतो. ही थनातला दूध उत्पादन सुरू करूला मदत हे. ही बाळणपणानंतर लगेच सोहराला दूध प्यावूना काम करह. जमेल तोडा आईसनी थनातून दूध बाहेर काढूला हवा आणि बरेच येला तिने सोहराला दूध पाजूला हवा. ही कमीत कमी 2 ते 3 तासाने अंतराने करावा. रातीने येलेला पण दोनदा दूध पाजताना बराच येल ही घ्यावा. ती पाहिजे थोडी दूध तयार करू शकणार नाही. मुहूर जर आईसने दुधाना पुरवठा करूना ध्येय वाढवून हवा आणि जर का आठवड्यानंतर ती कमी हेवा इसा जर वाटवा तिने सोहराला दूध पाजल्यानंतर लगेच प्रत्येक 1 ते 2 तासानंतर हाताकल थनातील दूध बाहेर काढावा. आणि जर सोहरा 3 तासापेक्षा जास्त निजना वाहत ती दूध पाजून येलेस हाताकल थनातून दूध बाहेर काढीन ठेवू शक. जर कामावर गेल्यावर थन कडक वाटणा नाहीतर थनातून दूध गळणा हे सारखा लक्षणा दूर करूना ध्येय आहा. आईसने जोडा पाहिजे तोडा थनातून दूध बाहेर काढायचा. जर चुलवानी कातडी चांगली ठेवून विचार आहा आईसने थनातील दुधाना एक बारीकसा थेंब काढीन तिने चुलवावर लावायचा. तिनेही हांगली हिल्यावर आणि दूध पाजी हिल्यावर करायचा. जर आईस कामासाठी बाहेर जाताना तिने सोहरासाठी दूध काढी ठेवणाना ध्येय आहा. ती दूध कायम मिळूसाठी मदत म्हणून आईस कामावर हवी तद्वा दूध बाहेर काढीन ठेवायचा. आणि कामाला जाऊनआधी आईसनी थनातून दूध बाहेर काढीन ठेवायचा आणि सोहरा ओपूसाठी जी सोहराला बालगवा त्याला हपायचा. ही करूसाठी तिपा फिरी जावा तर आईस आठवड्यानी सोय करू शकह. ती जास्तीना दूध बाहेर काढीन ठेवू शकह आणि मग उपयोगासाठी ती साचवू शकह. सोहराला दूध पाजल्यानंतर पण आईस थनातून दूध बाहेर काढीन ठेवू शकह. दूध पाजूसाठी प्रत्येक आईसनी जवळजवळ 60 ते 90 मिलीलिटर दूध बाहेर काढीन ठेवायचा. आईस बाहेर हवी तर सोहराला हवा तोडा जास्तीना थनातला दूध देऊ शकह. ध्यानामा ठेवा सारखा सारखा हाताकल दूध बाहेर काढा तर दूध बाहेर काढूला सोपा रह आणि जाम दूध बाहेर येहे आणि आईस पका दूध तयार करील. याने बरोबर आपू ट्युटोरियलने शेवटने भागामा आणाहाव. आदिवासी विकास विभागातर्फे मा संगीता पवार आपला निरोप लिहा. भाग लेऊसाठी धन्यवाद.